राजेश आला होता रात्री डब्बा आणण्यासाठी? हो आला होता ना. डब्बा नेला ना त्यानं. त्याच्या सासूचाही नेला आणि त्या मोहिनीसाठी नेला. असं, आणि तो जेवला होता काय? हो जेवला ना, तो घरीच जेवला आणि डब्बा घेऊन गेला. मग काय दिलं तर मग डब्यात? काही माहित नाही गड्या मला काय दिलं तर. परीनं दिलं. आता तेच स्वयंपाक करून राहिली तर तिनं दिलं असं. आता काय जे काही केलं असं, जे घरात शिजलं असं ते दिलं असं तिनं. भाज्या जराशा चांगल्या करत जा. ती सुनबाई शाही आहे दवाखान्यात. कसा एखादी पोळी जराशी जास्त गेली पाहिजे. ते तिथं पोळीसाठी रात्री नाही जागा लागते. लेकरू लढते, काही होते. आता किती चांगल्या बनवा हो बापा. एवढ्या चांगल्या तर बनवतेच सुना भाज्या आता. पण सरला मी काय म्हणतो, स्वतःहून लक्ष देत जाय म्हटलं. काय आता एवढाला उशीर होते तरी सुना उठायच्याच राहते. तर समजून सांगत जाय जराशी. काय एवढाला वेळ झोपणं हे सुनायचं काम नसते म्हटलं. आता सुनास कोणत्या आहे घरात? एक तर दवाखान्यात आहे आणि एक माईच्या घरी गेली. आता ती एकच राहिली परी लाईनीवाली. तुम्ही लहान सुनीचीच गोष्ट करून राहिलो. मोठी सून आणि मंडोट सून ह्या बरोबरच उठे टाइमावर. टाइमशीर उठणं अन नाश्ता पाणी चहा सगळं टाइमशीर भेटे म्हटलं. आता काही टाइमावर नाही, सारा बेटाईम होऊन गेलाय. अवत आता तिला एकटीला करायला लागते सगळं. तिच्यावर येऊन पडलं सगळं, म्हणून तिला उशीर पाशीर होत असं. ते लहान सुनीचा कड घेणं जरा कमी करा आणि तिथे कामी लावा. कुठं चालला तू आता? आता ड्युटी आहे का तुझीवाली? आई बाबा मी दवाखान्यात चाललो म्हटलं. आता काय नाही चालला रे तू दवाखान्यात? आहे ना राजेश आहे तिथं, तिची माय आहे मोहिनीची. आणि काय करायचं आता एवढ्या जणांची तिथं? आई आता कसं आहे, लेकरू आहे लहानसं तर वाटते जाव भेटून यावं म्हणून. मी घेतलंय नाही लेकराला जरासं जवळ. राजेश म्हणे दादा घे म्हणे, पण मला घेता नाही येत म्हटलं बा, म्हणून घेतलं नाही मी. आता काय घ्यायचं असते असं? आता जसं त्यानं घेतलं तसं तू घेऊन पाहिजे. हा बाई म्हणूनच चाललो. आज हिंमत करतो म्हटलं घ्यायची. आणि तू येऊन तर मग कसा घेशील रे तू? मग तर तुला घ्या लागणच ना. आई घेतो ना तर घेईन ना. अरे विनोद आता चाललास आहे तर त्याचा डब्बा घेऊन जा ना. मग नाही तर मग तो येईन डब्याले तर तू नाश्त्याचं घेऊन जाय. कसं आहे आता ते येईन बाई आहे तिथं, नाश्ता पाणी तर लागलाच. आता काय सदैव सदैव काय बाहेरूनच आनंद काय? आई करायला लाव बरं, परीले करायला लाव बरं. कर म्हणा पटकन आणि दे म्हणा. दे त्याच्यासाठी दोघीसाठी दोघा तिघासाठी घेऊन जातो नाश्ता. हो करायला लावतो ना. आई कुठं चालली तू? अगं मी काय म्हणतो, त्या परीले नाश्ता करायला लावतो. ते दवाखान्यात घेऊन जाईन ना. हा म्हणून आहे. हो त्याच्यासाठी वेळ चालली. तिला म्हणतो नाश्ता करून दे. अरे छाया तू कधी आली? मला 5-6 दिवस झाले दादा आले आता. 5-6 दिवसापासून तू घरात आहे. मी 2 दिवस झाले आलो, मला तू अजूनही दिसली नाही. दादा तुम्ही आल्याबरोबर दवाखान्यातच तर गेले म्हणते, तर मी झोपलीच होती रात्रीनं. मला काहीच माहित नाही. सकाळी उठून मला माहित झालं का बा आता पोरगी झाली म्हणून राजेश भाऊले. मग तू पाहिले नाही आली दवाखान्यात? एकुलती एक आत्या आहे तर दवाखान्यात द्यायचं काम नाही आहे लेकराले पाहिले. आता कसं आहे दादा, वहिनीला पटते नाही पटत. मी म्हटलं काय जाऊ म्हटलं, आता घरी आल्यावर तर पाहिलंच पाहिजे. हो पण मग आता अजून तुला तुझ्या गावून या लागेल ना मग पाहायसाठी. किती दिवस आहे मग मुक्काम आता? हाय दादा आता सध्या मुक्कामच आहे. मुक्कामच आहे म्हणजे? अन हे कुठे आहे, पोरगं कुठे आहे? पोरग तिथंच आहे त्याच्याजवळ. हे कसं बट बाबा? काय होई हे पोरगं तिथं हे इथं? अरे विनोद 8-10 दिवसा पहिले जवळचा फोन आला होता का बा अशी अशी गोष्ट आहे तर तुमच्या पोरीला घेऊन जा. यायचा दोघांचं काहीतरी झालं असं घरात. तर मग त्यानं फोन केला होता. मग गेलो बा आम्ही समजू केलं तर बाई म्हणे राहतच नाही म्हणे मी तिथं. तर मग घेऊन आलो. तुझी आई म्हणे घेऊनच जातो म्हणे. तर मग घेऊन आलो मग आम्ही. बाबा हे नेहमीच झालंय ना, आज वाद उद्या वाद नेहमीच. आता ते लोक करते का हे करते? छाया नेहमीच झालाय ना आता हे. पण दादा मी काहीच नाही केलं ना. मी काही केलं असन तर मला म्हणतो, पण मी काहीच नाही केलं ना. माझी काही गलती नाही आहे याच्यात. माझी ननद आली आहे तिथं. ननद आली आणि ननद मग काही काही बोलते. मारलं मला 1-2 डाव. नंदीनं सासूनं मिळून मला मारलं बी. आणि माझ्या नवरा घरी राहत नाही. आणि तिकडून आल्यावर त्याला सांगितलं तर ते म्हणते ते मारूच नाही शकत म्हणते. त्याच काही केलं असं म्हणते. तूच गेली असं म्हणते त्याच्या अंगावर. उलट मलाच बोलते. मग मारते ते तुले? बरं थांब आता इले मोहिनीला येऊ दे घरी, मग पाहू ते कसे मारते. तो चांगला वकील करतो आणि कोर्टात केस टाकू आता आपण त्याच्यावर. नेहमीच झालाय ना हे. नाही दादा काही नाही. तेच काय टाका लागते. मग बरोबर आहे का हे? हिंसा हे घरेलू हिंसा बरोबर नाही आहे ना. हे कानून अपराध आहे ना. तर त्याला तर आता काही ना काही शिक्षा झालीच पाहिजे ना अपराधाची. अरे छाया मी काय म्हणतो, ते इले आता पहिले हातभार करू लागत जाय. आता इथंच आहे ना, तर आता एक टाइम ते स्वयंपाक करते, एक टाइम तू स्वयंपाक करत जाय. काऊन बाबा करते ना ते परी. परी आता 2-3 दिवस झाले तेच तर करून राहिली. अहो तर सगळं एकटीवरच भार येते ना मग कामाचा. आता तू आहेस ना इथं, मग घरीच बसूनच काय करशील? तर कामं करू लागत जाय तिले. दिसलीच नाही मला कालपासून. ना म्हटलं कुठं गेली पोरगी. बाबा तुम्ही मलाच म्हणता, तुम्ही सांगा मला ते खोली देऊन दिली तुम्ही जुन्या घरातली. त्याच्यात राहिले आणि मग तुम्ही सांगा मी कशी दिसन तुम्हाला इकडे? त्याच घरात राहतो ना मी तिकडे. म्हणजे त्या खोलीत मला गमतही नाही, तरी त्या खोलीत देऊन दिलं तुम्ही मला. त्या घरात काही नाही एसी नाही, कूलर नाही, काहीच नाही. तो एक नासूकला पंखा आहे, त्याच्यातच राहून राहिली म्हटलं मी. आता घरात खोल्याच नाही आहे तर कोणती खोली देईन तुले? सगळ्या खोल्या आता ह्या पोरायच्या झाल्या. अरे पण तुला राहीनच किती दिवस आहे, तेवढ्यासाठी तुला खोली देईन काय आता चांगली? आज नाही उद्या तर जाणंच आहे ना तिथं शेवटी. मी नाही जात दादा तिथं आता. मला नाही जायचं आहे त्याच्या घरी. अरे पण पहिले त्याच्यातून काही ना काही निष्कर्ष काढायला लागेल ना त्या गोष्टीतून.
काही काय की जात नाही म्हटल्यानं होऊन जाईल. राय तुला राहिले मना नाही आहे, पण एक टाइमचा स्वयंपाक करत जाय आणि कामं करू लागत जाय. काही कामं तू करत जाईन, काही कामं तू आई करत जाईन. आता तुम्ही घरात तिघी बाया आहे, 3 बाया मिळून घरातले कामं आता आटपून घ्या तुम्ही सगळे. मी कोणते काम करू आता? मला कोणते काम करा लागते? एवढं सुनाई आहे घरी, पोरगी आहे, सारे आहे, तरी अजून मी पाहिजेच काय काम करायसाठी? बापा आता सुना घरी नाही आहे तर कामं तर करायला बाई लागतेच घरात. मग आता बसल्यापेक्षा आणि बहिणीला बहिणी पगार दिल्यापेक्षा घरची बाई ते घरचीच बाई होती. घरच्या बाईसारखं काम करते का बाहेरची बाई? त्याच्यापेक्षा तुम्हीच करत जा मस्त दोघी तिघी मिळून मिसळून. छाया, तू करत जाय बाई आता काम. आई मला काय सांगतो तू करत जा ना. हे पाय आता नाश्ता परीनं केला ना, तर छाया तू आताचा स्वयंपाक करून घेजो. मग परी अजून संध्याकाळी स्वयंपाक करण. अन सरला झाडू पोछा हे कामं तू या इकडे. भाज्या तोडणं निवडणं हे तू या इकडे बाकीचे कामं. अन भांडे घासणं दुपारचे परी घासत जाईल, संध्याकाळचे भांडे छाया घासत जाईल. बस झालं, कामाची पूर्ण हेच लागून गेली म्हटलं. असं आणि बाबा कपडे मग? हो आता राहिले कपडे, तर कपडे तू या इकडे धुवून घेत जाईल. काय मशीनीतच लावलं आहे का नाही? तू मशीनीत लावून देत जाय, हे वाळू टाकून देत जाईल काढकूड करून. झालं दोघी माहिती की मिळून तेवढं काम करून देत जा. पहिल्यापासून तर कामच केलं व बिना काम केल्याची आहे काय मी? आताही कामच करायला लावता काय? बापा माणसाला काम करावंच लागते, काही लोकांच्या घरचं करून राहिलो काय आपण? आपल्याच घरचं काम करायला आपल्याला कायची शरम आहे? करायलाच पाहिजे. भांडे कपडे हे ते धुतल्यानं काही माणूस काय हलकं होऊन जात असते काय? आजपासून हे कामाची मी तुम्हाला लिस्ट लावून दिली. आता हे कामं तुमच्या इकडे. हा आता याच्यात घरात वादविवाद नाही झाला पाहिजे. तर मी हे करत नाही ना मी ते करत नाही. अन आता दवाखान्यात ते आहे तोपर्यंत त्याचा डब्बा देणं, त्याच्यासाठी गरम पाणी देणं, अन चहा नाश्ता हे देणं तुमच्या तिघीची जबाबदारी. ते तुम्हाला कसं करायचं आहे, कोण करते ते तुमचं तुम्ही ठरव जा. आता झाला असं नाश्ता तर द्या म्हणा पटकन. जाऊ द्या मला, जातो मी नेऊन देतो. जा मग लागा आपापल्या कामी लागा. इथं उभं राहून आणि बसण्यात काही अर्थ नसते. सरला कामं केल्यानं झोपही चांगली येते म्हटलं. जा मग आता लागा कामी लागा आपापल्या. आणि करा बरं छाया जाय स्वयंपाकाच्या कामी लाग. ते डब्बा द्यायला कोण राजेशीन जरा बऱ्यानं एखाद्या घंट्याने येईन तो तर डब्बा देतो त्याच्याजवळ. हा बाबा ठीक आहे. इथं तर तिथं सुख नव्हतं, इथं तर इथंही सुख नाहीये. मी म्हटलं इथं जाईन मस्त भावजाईच्या जोरावर बसून खाईन म्हटलं, पण कायच इथं येऊन तर मलाच करा लागून राहिलाय. आई राजेश दादाले पोरगी झाली म्हणते बा छायाच्या भावाले. असं झाली काय पोरगी? हो बरोबर आहे ना. झाला लागला असन तिले 9वा महिना नेलं असन दवाखान्यात. पोरगी झाली नाही. चला चांगलं आहे झालं बापा, काही ना काही बरं झालं होऊन गेलं. अन ते तिचा मोठा भाऊ आहे विनोद, त्याला नाही झालं काही? नाही आई त्याला व्हायचं वाटते. जर झालं असतं तर फोन तर आलाच असता का काही झालं नाही झालं. आता ह्या कसा फोन आला? आणि हे बाई साहेबा जाऊन बसली तिथं त्याच्या घरी. नाही त्याच्या घरी पहिलेच कोणी करणार सवरणार नाही आहे. त्यालाच तर काय म्हणतात आता आधाराची याची गरज आहे, आणि हे तिथं जाऊन बसली आहे तर खासाठी. आई तिथं तर तिला आता एवढे कामं करायला लावले पाहिजे ना, तर तिला समजलंच पाहिजे कायले म्हणते बा कामं करणं म्हणून. इथं कामं नाही आहे तर तिला असं वाटलं का लय कामं करायला लागते आपल्याला. काय करता आता? काही करू शकतो काय आपण? उपाय आहे काय? हारलो आहे ना उपाय. तिले तेच लोक जागेवर आणू शकते. जवा बाबू ते आता तुझ्या पाया पडन का नाही, आता मला याचंच आहे, आता मला याचंच आहे, मला घेऊनच चला, तेव्हाच आणजो तिले. तिला आणतच नाही आहे मी आता. मला तिला आणायचंच नाही आहे. मी तुला तेव्हा सांगितलं का मी तिला आणत नाही आणि काहीच नाही. माझ्या घरात पाहिजे नाही ते आता. तिनं म्हटलं एवढंसं लेकरू सोडून जायचा विचार नाही केला तर बाई काय ते चल एक वेळेस नवऱ्याचा विचार नाही केला तर चालून जाते. पण लेकराचा त्यानं काही बिघडवलं सांग ना. त्याला दुनियेत आणूनच पाप केलं काय आपण? अशी बाई तर पाहिलीच नाही कुठं. तर लेकराला टाकून चालली जाते एकटी. अरे तिच्या अंगात पुरे तिच्या मायचे ढंगरे भरले आहे बाबू, पण ते तिचा बाप सारखा आहे म्हणून ते जागेवर होती तिची माय. नाही तर मला तर असं वाटते की तिच्या मायने असं ढंगरे केले असन पहिले. पोरं चांगले झाले आई, हेच कोणाची झाली काय माहिती. असते एखादं असतेच तसं. आई आपल्याला पाहायला जायला लागून काय मग पोरीले? पाहू गडे आता तसं. आता हेच तिथं जाऊन बसली आहे बाई साहेबा, आपण कोणी आहे ना जाऊ, तरी बी जाऊ आपण पाहाले. मी काय म्हणतो आई, मी काही येणार नाही. बाबा आणि तू दोघ जण चालले जाता तुम्ही. हो तर आता घरी आहे का दवाखान्यात आहे म्हणते? परवा रात्री झाली तर मग दुसरा तिसरा आता हा तिसरा दिवस येते आज. तर मला वाटते उद्या गिद्या होईल तिला सुट्टी. तर मग घरी चाललं जायचं मग पाहाले. नाही मला तर असं वाटते का दवाखान्यातच चाललं जाऊ पाहाले. काय करतं घरी जाऊन? घरी जाणं म्हणजे तिच्या तोंडावर तोंड टाकणं आहे. त्याच्यापेक्षा दवाखान्यात जाऊ म्हणजे त्याच्याही म्हणाले होते का आले होते बा इनी वय आले बा पाहाले, असं तर वाटन त्याईले. तसं कराय मग आज चालले जा ना दोघे जण. बाबा तू चालले जा ना. जा आणि येऊन जा वापस 2-3 घंट्यात तर जाणं येणं होतं तुमचं. वावराचं लागन तर मी सांभाळून घेतो बाकीचं. म्हणा लागन ना त्या बाबाले आता काय म्हणते काय नाही तर. अन अंकित आहेच घरी, मग काही लागलं सवरलं तर करून देते ते. हे जायची गडबड करून राहिली, जवळ बी गडबड करून राहिले जायची. आई ते थांबते रक्षाबंधन पर्यंत. ते करू दे तशीच गडबड. कुठंच नाही जात रक्षाबंधन पर्यंत. हो ना, एवढ्या वर्षाच्या बाद तर पोरगी आली तर आली ह्या सुनीनं ताल केला म्हणून तिचं मन नाही लागून राहिलं. तिचा ताल काही पहिल्यांदाच आहे काय?
नेहमीच असं आहे. आई मला दे बरं जेवायला काही असन, एखादी पोळी गिळी असन तर देऊन दे. मग मी जातो ना बाबाला म्हणतो मग. हो देतो आणून, बस तू. मोहिनीला झोप लागली मस्त आता. रातभर जागवलं असन ना, भली लढून राहिली होती बाई. काहून तर मॅडमला विचारा लागन काहून गड्या पोरगी लढत होती म्हणून एवढी. मामीजी गेल्या तिला आता बाहेर घेऊन, तर हे झोपून गेली मस्त. तर आता घरून आंघोळ करून येतो आणि हे डब्बा घेऊन जातो, थैला घेऊन जातो आणि मग तिकडूनच डब्बा घेऊन येतो. मामीची साठी ना मोहिनीसाठी भाजी पोळी वरण भात सगळं घेऊन येतो आता घरून मस्त. आणि मग डॉक्टरीन बाई आल्या म्हणजे त्याला विचारून घेतो सुट्टी कधी देते, काय देते, तर आज देते का उद्या देते. तर राजेशजी काय झालं? आई कुठे गेली तर? आई आणि बाई कुठे आहे आपली? अरे मोहिनी उठली काय? झोपली होती तू गारगून. मी म्हटलं आता तू झोपली आहे बा, तर मग आता कायले तुला आवाज देऊ म्हटलं. तर मग मामीजी तिकडे बैल घेऊन गेले बाहेर. रातभर लढली वाटते ती आहे ना. हा राजेशजी, रात्रीनं कोणी लय त्रास दिला तिनं. कहून तर माहित नाही गड्या मले. पोट दुखे का काय दुखे. आई म्हणे पोटगीट दुखत असन म्हणे तिचं म्हणे. मग 2 घंटे बोंबडली आणि मग लागन तर मग झोपून गेली चुपचाप. मले कनी आवाज ये तिचा, पण मले काय वाटे काल डिलिव्हरी झाली कनी एका बाईची, तर तेच लेकरू आहे म्हटलं. बोललं लढून राहिलं होतं ते झालं तर बाई. तर मी म्हटलं तेच असं लढून राहिलं म्हटलं. म्हणून काही मी एवढा लोट घेतला नाही, इकडे काही आलो नाही. मग आता मी तिकडून आलो तर मला मामीजी दिसल्या तिला घेऊन. तर मी म्हटलं कोण काय झालं, तर काही नाही म्हणे मोहिनी झोपली आहे, तिला घेऊन आली म्हणे इकडे म्हणे फिरायला म्हणे मी. अन हे म्हणे रात्री लय लढली म्हणे. हा ना, भला त्रास दिला तिनं रात्री. अशीच करत जाईन काय कडे ही घरी बी? घरी लढत जाईन का अशीच आता? रात्रभर दाखवत जाईन काय आता आपल्याला? आता जागा तर लागूनच, माय बापाला करावंच लागते तेवढं. लेकरू लढल्यावर काय त्याला लढू द्यायचं राहिलं काय? आणि राजेशजी, मला तर झोप नाही गेली ना तर चिडचिडच होते. मला जागरण नाही झालं पाहिजे. अरे तर जराभर मी जराभर तू. अन घरात एवढे जण आहेच अजून, तर कोणी थोड्या थोड्या उठून घेते का? मी जातो म्हटलं घरी, डब्बा घेऊन येतो मामीजीसाठी आणि तुझ्यासाठी. राजेशजी, आई आहे नाही इथं? नाही आई नाही इथं, तिकडेच आहे बैल घेऊन. कोण काय झालं? राजेशजी, माहित आहे काय रात्री तुम्ही डब्बा आणला ना का? हा डब्बा आणला, मग काय झालं? बरं, तुम्ही भरला होता काय डब्बा? का तुमच्या समोर भरला? नाही परीनच भरला, तिनंच भरला ना मला आणून दिला. मला आणून दिला मी तसंच काय म्हणते तर गाडीला किक मारली आणि निघून आलो. राजेशजी, त्याच्यात फक्त 3च पोळ्या होत्या म्हटलं. हा, आणि 3 पोळ्या तुम्ही सांगा मला देते आई रोज तर. आणि तुम्ही सांगा 2 पोळ्या मी जेवली. एकच पोळी राहिली होती शिल्लक. आणि भाजी नाही पाठवली म्हटलं. तेच वरणाचं पाणी, त्याच्यात जिरं मोहरी टाकली होती वाटते, तर तेच तेवढं होतं. आणि आईसाठी तर काही होतही नाही. तर एक पोळी होती, तर मग आई कशी बशी आईनं ते खाऊन घेतली. आणि मला म्हणे मंजू नको म्हणे कोणाला म्हणे काही. काय बोलतो मोहिनी, 3च पोळ्या होत्या? पण आलूची भाजी किती काहीच नव्हतं काय? आलूची भाजी काय, आलूची पोळ नव्हती. फक्त काय म्हणते वरणाचं पाणी होतं आणि 3च पोळ्या होत्या. खोटं वाटत असेल ना तर आईला विचार जा. आईने मला तुम्हाला सांगायला साप मना केलाय. मी म्हटलं तिले, म्हटलं मी म्हणतो म्हटलं, तर काही नको म्हणे बाई म्हणे. दिवस किती काढा लागते म्हणे, 1-2 दिवसाची गोष्ट म्हणे. बिस्किटचा पुडा मुडा खाऊन घेईन म्हणे मी. असं असेल तर मग मी आताच म्हणतो परीले जाऊन घरी. हा मी काय काय चुपचाप राहतो काय? चल ठीक आहे, आपल्यासारख्याचं गोष्ट अलग आहे, पण ते पाहुणे माणसाचं त्याला उपाशी राहा लागून तर बरी आहे काही गोष्ट. एकटं कसं आहे, आली आई तर सकाळी अशी किती घाई घाई खाऊन आली असन. एखादी पोळी जेवून आली असन मोठ्या मुश्किलनं. आणि आता इथं आल्यावर रात्री तिला पोटभर जेवायला नाही भेटलं. आता ते कसं आहे, पोरीसाठी तिला राहा लागते बा, म्हणून ते काहीच बोलून नाही राहिली. काय म्हणून बा, तर तिनं मला वाटते बिस्किटचा पुडा होता तिच्याजवळ वाटते, तर तो खाल्ला वाटते सकाळी. मोहिनी पण मला सांगायला पाहिजे होतं. मला रातच्यानंच काय म्हणते तर जरा असं सांगून द्यायला पाहिजे होतं. मी काही झोपलो थोडी होतो, किती वेळ तर जातच होतो. मग तुला तर मी आल्यावर मी तिकडे गेलो गाडीत जाऊन बसलो, तर तेव्हा तर जेवायलाच दिलं ना मामीजीनं. मग त्याच्यात दिसल्याबरोबर मला फोन करायला लागत होता का पहा राजेची याच्यात पहा किती पोळ्या आहे. अरे मी म्हणत होती आईच नाही म्हणे. आई म्हणे काही नको म्हणू म्हणे बाई म्हणे. म्हणू नको म्हणे, त्या माणसाला म्हणे पहिले धावपळ म्हणे. त्याला पहिलेच तुमची कदर येते माझ्या माईले तर. अरे मोहिनी कदर एका ठिकाणी असते, अन हे असं उपाशी तापाशी राहिलो त्याला एवढं करायला लागते, रातभर जागा लागते लेकरासाठी, तर त्याची तर तब्येत चांगली राहणं महत्वाचं आहे ना. मग नाही तर काय, तर तिला तेच म्हटलं मी, तर ते काही ऐकत नाही. तर आता मी जातो घरी, आणि आता डायरेक्ट काही म्हणत होतो, पण आता डायरेक्ट काही म्हणत नाही. घरी जातो, पहिले म्हणतो डब्बा बांध, आणि बाबाले दादाले सगळे लावत देतो तिथं. डब्बा बांधला का मी पहिले इकडे उघडून पाहतो डब्बा, आणि माहीत पडते मग त्याच्यात आता ते काय देते असतं. हो आज काय देते तर हो त्याच्यावर मला अंदाजच लागते. मग तिनं जर असंच दिलं तर मग झालं ना, मग मी घरी जाऊन करतो ना जे करायचं आहे ते. मग आई म्हणते आता इथं काही चालू नको म्हणते, माझ्या गावाला चाल म्हणते. आता इथं काही सोय होणार नाही म्हणते, इथं मग अजून त्या तशाच करण म्हणते. काहीच नाही होत, आपल्याच घरी चल, गैरसोय होत नाही, काहीच नाही होत. टाइम पडला तर अलग राहू, हा पण तरी तुझ्या करण एक बाई ठेवून म्हटलं. बाईले काही कमी नाही आहे. हाय त्या आपला माझा मित्र नाही काय तो, काय म्हणते महेश, त्याच्या इथं बाई आहे एक कामाले, मस्त काम करते ते बाई, सगळं काम करते. तिला काय आहे 5,000 रुपये महिना देऊन द्यायचा आणि कर आमच्या घरचं सगळं काम, सगळे काम करून देते ते बाई. एवढ्या जणांसाठी महिन्याचा पैसा दिल्यापेक्षा मग दोघांसाठी देऊ ना तिला पैसे. पण मग आपण अलग निघन तर कसं आहे, मग आपल्याला भारी जाईल ना. आता
कसं आहे लेकराच्या याच्यात परिवार असला तर बरं राहते. मग त्याच्यासाठी सगळीची यक्की पाहिजे असते परिवारासाठी. एक चांगला राहून राहिला आणि दुसरा नाही राहून राहिला, त्याला काही अर्थ नसते. मग काय करता राजेशजी आता? काय करायचं आहे पाहू ना, आता घरी गेलो म्हणजे घरी गेल्यावर माहित पडते. ठीक आहे. चाल मग मी येतो, काय घरी जातो जरासा अन पाहतो काय तर आलाय काय नाही घरी. तर हा राजेशजी ठीक आहे. काय म्हणते पेशंटची तब्येत, काय म्हणते भाऊ? आता तुम्ही पहा ते तुम्हाला समजते. आता आम्ही तर म्हणतो आम्हाला पेशंट चांगला दिसून राहिला आता, तर आता घरी जावं असं म्हणतो आम्ही. घरी घरी जा लागते ना, इथं काही राहा नाही लागत ना, घरी जाच लागते. पण आज नाही, उद्या उद्या जाता घरी. उद्या उद्या म्हणता काय? आता आजच्या 3 दिवस होते ना. होते बरोबर आहे, पण आपल्याला बाळाले एक लस लावायची आहे ना, तर आपल्याला 1 दिवस थांबणं जरुरी आहे. आज आपण ते लस लावून टाकू, पण त्याच्यानंतर बाळाला ताप येते का काय होते, त्याच्यासाठी दवाखान्यात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्या आईला पण इंजेक्शन देणं जरुरी आहे. तर मग कसं आहे, घरी गेल्यानंतर जर काही झालं तर मग तुम्ही आम्हालाच मनान समजा. जर दवाखान्यात राहिले आम्ही काळजी घेतो, असं आहे ते. मग आजच्या दिवस थांबा म्हणता काय? हो थांबाच लागते ना, नाही तर तुम्ही जर मनात जबरदस्ती करा तर मी आजही सुट्टी देतो, काही विषय नाही आहे आपला. पण माझ्या हिशोबानं बाई 1 दिवस थांबणं जरुरी आहे. आजच्या दिवस थांबा, उद्या तुम्हाला सुट्टी देऊन देतो. पहिला राऊंड झाला का राऊंडच्या नंतर मग डिस्चार्ज करून टाकतो तुम्हाला. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. राहू द्या ना, राहू द्या. 1 दिवस राहायचा आहे, राहू द्या. काय आता 3 दिवस राहिलो आणि 1 दिवस राहिले काय हरकत आहे? काही नाही. आता मी घरी चाललो होतो, म्हटलं हे टिफिन वगैरे घेऊन येतो याच्यासाठी. हो 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 ठीक आहे ठीक आहे चालते. खाऊ घाला तिला, सगळं खाऊ घाला. जेवढं खाईन तेवढं बाळासाठी चांगलं आहे. पौष्टिक आहार वगैरे सगळं द्या. हो मॅडम, ते तर देऊनच राहिलो म्हणा. तुम्ही आता जे जे मला सांगितलं ते तर देऊनच राहिलो आहे मी. हो हो ठीक आहे ठीक आहे. अरे बाळ कुठे आहे मग? बाळ तिकडेच आहे बाहेर. आई मामीची घेऊन गेल्या खेळायला. म्हणजे असंच आता इथं कसं रडत होतं का नाही, म्हणून मग तिथपर्यंत नेलं. हो अच्छा ठीक आहे. घरी गेल्यानंतर मग बाळाची मालिश वगैरे चालू करून द्या म्हणा. हो ठीक आहे ना, करते ना. मामीजी करून ना मालिश. काय म्हणते ग, तब्येत वगैरे काय म्हणते? बरं आहे ना? पोट वगैरे दुखते का आता? काल जे इंजेक्शन लावलं त्यानं आराम पडला असेल ना? हा मॅडम, आता पोटगीट नाही दुखत नाही तसं. आराम आहे. थोडंसं दुखते, पण असं त्या दिवशी दुखी तसं नाही दुखत. अगं ते दुखतच असते. डिलिव्हरी झाल्यानंतर पण खूप जास्त पोट दुखते, तर ते नॉर्मल आहे, सर्वांचंच दुखते. आता नाही दुखायला पाहिजे, फक्त आता दुखत नाही आहे ना तसं? नाही मॅडम, आता नाही दुखत. पण मॅडम मी काय म्हणतो, थोडंसं बाळाला पाहून घे जा, तुम्ही तपासून घे जा. हो, तर बाळाला चेंबरमध्ये घेऊन यायचं, त्याला तपासून घेऊ आपण. तपासायचंच आहे त्याला. आणि तसं त्याला ते लस द्यायची आहे ना, त्याला लस द्यायची आहे, तुला 2 इंजेक्शन द्यायचे आहे. झालं मग ते संपलं की मग उद्या तुम्ही फ्री आहे जायसाठी घरी. हा मॅडम, आम्हाला आता घरी जायची काही झाली आहे. काय करता बा इथं, झोपल्या झोपले माणूस आकडून जाते. घरी गेलं तर थोडंसं फिरते. हो चालतं फिरतं राहायचं. आणि आंघोळ वगैरे करायची मस्त छान गरम पाण्याने. बाळाची पण आंघोळ करायची आणि तू पण स्वतः आंघोळ करायची. हो मॅडम, 2 दिवस झाले ना आंघोळ नाही केली तर चांगलं नाही लागून राहिलं. तर आता इथं कसं आहे, पाण्याचा इथे प्रश्न पडते. मग आता घरी गेल्यावर करून म्हटलं. हो घरी गेल्यावर करून टाकायची आंघोळ वगैरे मस्त, आणि मालिश वगैरे करायची. हा मॅडम, करण ना, मालिश करण, आंघोळ करण, सगळंच करण. हा ठीक आहे. चला मग आता येते. आता ते दुसरे पेशंट आहे, आता सगळीकडे राऊंड मारणंच असते. टाईमच आहे आपला आता ह्या राऊंडचा. मॅडम बाकी ठीक आहे ना? हो बाकी सगळं ठीक आहे. ते त्या गोळ्या तर संपल्या, जेवढ्या मी दिल्या होत्या तेवढ्या संपल्या. आता जेव्हा सुट्टी होईल, आता सध्या औषधाची गरज नाही तुला, पण आता जेव्हा सुट्टी होईल तेव्हा औषधं लिहून देईन, म्हणजे कमजोरी वगैरे दूर होण्यासाठी. हा मॅडम ठीक आहे, घेऊन घेईन ना मी. येते मग मी. हो मॅडम या. छान आहे तुमचा पेशंट. पेशंटची कंडिशन वगैरे मस्त आहे, काही टेन्शन नाही आहे. उद्या आपण सुट्टी घेऊन घेऊ. हा मॅडम ठीक आहे. बरं चला येते मग मी. येते मावशी. हो बाई ठीक आहे ना, याला घेऊन येईन मग मी. मला आवाज दिला म्हणजे. हो ते सिस्टर आहे ना, त्या येतील तेव्हा मग तुम्ही येऊन जाल, ते बोलवायला आली म्हणजे. हो हो बाई, येऊन जाईल. मामीजी नाश्ता गिश्ता करता काय? आणू का तुमच्यासाठी इथून? नाही नाही, नाश्ता नाही करत बाबा मी. एवढ्या सकाळी काही उठून मला खायची सवय नाही आहे. आणि 2-4 बिस्किट खाल्ले मग आणि तसे. तुम्ही चहा आणला होता का नाही? चहा सोबत खाऊन घेतले. बरं मामीजी ठीक आहे. मी आता घरी चाललो डब्बा आणण्यासाठी. भाजी पोळ्या हे ते घेऊन येतो. जवळ बा, माझ्यासाठी डब्बा आणताच कायले. मी आता उद्या सुट्टी झाली का मोहिनीले तिकडे घेऊन जातो म्हटलं आपल्या घरी. नाही मामीजी, पहिलेच आपलं ठरलं आहे तर इकडेच करणार आहे म्हणून सगळं. जवळ बा, घरी कसं आहे तुमच्या, थोडासा आठच होईल प्रत्येक गोष्टीचा. आमच्या घरी कसं सगळं आमच्या हातानं राहते, तर आम्ही बरोबर करू शकतो. काहीच नाही होत मामीजी, ना आठ होत ना काही होत. तुम्ही फक्त म्हणजे घरी चला, मग त्याच्यानंतरचं मी सगळं पाहतो. बरं बा, आता तुम्ही म्हणतात, आता काय म्हणू तुम्हाला. हा ठीक आहे, येतो मग मी. आपला विनोद दादा येते आता. विनोद दादा आला म्हणजे नाश्त्याचा आनंद काही तर पाहिजे. मोहिनीला चालते काही तर, चालत असेल तर दे जा, नाही तर मग तुम्ही खा जा. कायलेच बाप्पा नाश्ता गिश्ता बोलावला. दादा येऊनच राहिला होता की नाही पहिले पाहिले.
तर मग दादा म्हणे येता येता काही घेऊन येतो म्हणे नाश्ता पाणी. बाबानं पाठवलं असं ना, बाबानं करायला लावलं असं आता आणि पाठवलं असं. हो काही सांगितलं काय त्या जवळ जेव्हा घेवाचं? नाही बाई, मी काय काही सांगितलं, काही नाही सांगितलं मी. बस तू तिथं. हो नाही तर म्हणून बापा आली म्हणून माझी सासू, घरचे म्हणून आली म्हणून येईन आणि दिले म्हणून घरात भांडण लावून. आई कोणी नाही म्हणत, तू नको टेन्शन घेत जाऊ बरं ह्या गोष्टीचं. बस तू तिथं आता. हो बसतो ना बाई, आता काय करतो. भल्ली लढून राहिली होती हे, आणि पाय ना आता कशी झोपून गेली. मोहिनी आता आली का होताय तू? मी वाटच पाहून राहिली. मी म्हटलं आता येईन मग येईन म्हटलं, तर अजून आलीच नाही. अहो काय करू हो, त्या भाऊजीची तब्येतच मोठी खराब होती. ताप चढला ना तर उतरूनच नाही राहिला बिचारी. म्हणून ना मले तेले टाकून नाही येता आलं. ते माझी सासू आहे म्हणून मी आज आली, तरी नाही तर येऊ नाही शकली असती बिचारी. तू तर म्हणे ना त्या दिवशी उतरला म्हणे ताप. आई त्या दिवशी जरासा उतरला अन कोणी अजून वाढला. मग अजून दुसऱ्या दवाखान्यात नेलं तर तिथेही कोणी उतरायचं नावच नाही. मग काय करू मी आता, सांग बरं तू. इकडे येऊ का तिकडे पाहू? जाऊ दे, चालूच असते उशीर पाशीर. आता हे दोघं पाय आपलं जुही ते येतो म्हणे बापा. मी म्हटलं तू थांब म्हटलं सध्या, ये जो म्हटलं. मग आता रक्षाबंधन आहे का नाही, ये म्हटलं तेवढ्यात. एक तर तेवढ्यात ये, नाही तर मग बारशाच्या तेवढ्यात ये म्हटलं. काय आता घई गडबड करतं म्हटलं तिथं येऊन. आता तिकडले येणारे जाणारे हे ते आहे म्हटलं, त्याचं होऊ दे ना मग ये म्हटलं. सारे जण तिथंच जाऊन बसता काय म्हटलं आपल्या घरचे. आई तू कधी आली तर? मी आली ना, काल सकाळी आली. बरं झालं आई तू येऊन गेली तर. हो बाई, डिलिव्हरी झाल्यावरच आली माझी शेवटी. काही नाही होत आई, आली ना तू, हेच लय झालं. सुट्टी गिट्टी कधी आहे मग? उद्या दिन म्हणते बाई सुट्टी. हाव काय? बाकी चांगलं आहे ना? नॉर्मलच झालं ना मस्त? हा बाई नॉर्मलच झालं, चांगलं झालं. अहो मी माहिती काय काही करू नाही आणत होती बिचारी तुझ्यासाठी, पण काय करू विचारजो माझ्या सासूले, माझ्या ताल विचारजो. अशी आली मी गई गडबडनं. मी म्हटलं बाई येतो माझ्या बहिणीला भेटून, नाही तर असं होईन म्हटलं का पाय बा मी बहीण आली म्हणून मी आली म्हटलं धावपळ करत. आई नाही बी आली असती, मला सांगितलं असतं ना तर मी समजू शकली असती ना. आता तू पाय 10-15 मिनिटं थांब मग चालली जाय मग घरी, कारण का तिकडे भाऊजीची तब्येत महत्वाची आहे. माझ्याजवळ तर लय जण आहे आता, पण भाऊजीजवळ कोण आहे मग? फक्त एक आईच असन. बरं तू कधी घंटाभर थांब ना, चालली जाय. नाही बसतो ना घंटाभर आता. आई म्हणे मुले तू चालली जाय म्हणे बाई, बोल राहते म्हणे, नाही तर म्हणे आपली कंडिशन कोणी समजून नसते घेत म्हणे. म्हटलं हा बाई येतो म्हटलं, मी पोरीले घेतो म्हटलं जराशी जवळ अन येतो म्हटलं, बात घंटाभर बसतो म्हटलं. काय म्हणते पोरगी, झोपलीच आहे वाटते अजून? हो झोपलीच राहते तुझी पोरगी, काही उठाले पत्ता नाही रात्रीचा. आणि मग रातच्या न बोलते मार. आई बरोबर आहे ना, ते रात्रीची वेळ ना, तर दिवसभर झोपत असन आणि आता रातची जागत असन. मग नाही तर काय व मोठा खेळ राहते बाबा रातच्या न लेकरं जागले म्हणजे. घे आता घे, पाय तुझ्या पोरीले. हा बाई दे माझ्याजवळ. असं राहते मायाची माया मोठी खराब राहते.